नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बनवणार आहोत मस्त असे फ्रेंच फ्राईज, जे फिंगर चिप्स आपण म्हणतो बटाट्यापासूनचे. तर ते बनवण्यासाठी आपण असे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे धुवून आपण त्याचे पूर्ण साल काढणार आहोत. पूर्ण हे बटाट्याचे साल काढण्यासाठी असं आपण बटाट्याचा जो साल काढण्यासाठीचा चाकू आहे तो घेतलेला आहे. हे पूर्ण असं साल काढून घेऊया आणि साल काढून घेतल्याच्या नंतर सर्व बटाटे असे एक एक साल काढून आपण पाण्यामध्ये ठेवूया. तर हे जे आपण वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वगैरे खातो तेच आपण साध्या आणि सोप्या पद्धतीनं घरच्या घरी चांगल्या पद्धतीने आपण बनवू शकतो. तर ते बनवण्यासाठी जास्त काही लागत नाही. आपण साध्या पद्धतीनं घरी हे बनवू शकतो. बटाटे आपण असे व्यवस्थित चांगल्या प्रकारे कापून घेऊया. तसे उभे काप करून बटाटे आपण कापून घेऊया. तर त्याचे असे फिंगर सारखे चिप्स बनवूया, जे फ्रेंच फ्राईज आपल्याला बनवायचे आहेत. तसे एक एक करून सर्व बटाट्याचे आपण फिंगर जे चिप्स आहेत ते कापून घेऊया. आपण हे चाकूने कापू शकतो किंवा त्यासाठी वेगळं एक कटर पण येतं, ते कटरनेही आपण कापू शकतो. तसं एक एक करून सर्व बटाटे आपण कापून घेऊया. त्यानंतर एक बर्फाचं पाणी घेऊया, बर्फ टाकून थोडंसं पाणी, आणि त्यामध्ये आपण ते जे कापलेले सर्व फिंगर चिप्स आहेत किंवा फ्रेंच फ्राईज आहेत, बटाट्याचे काप आहेत, ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया. तर अशा प्रकारे हे सर्व टाकून घेतल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित ठेवूया. त्यानंतर मस्त गॅस पेटवून घेऊया आणि हे आपल्याला सर्व जे आहे ते एक शिजवून घ्यायचे आहेत. तर गॅसवर कढई ठेवून ते आपण पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर मिठाच्या पाण्यामध्ये एक 80% त्याला आपण चांगलं शिजवून घेऊया. हे 80% शिजवल्यामुळे चवीलाही चांगले लागतील आणि एकदम कुरकुरीत असे बनतील. तर हे 80% असे शिजवून घेतलेले आहेत. एक कपडा घेऊन आपण त्यावर असे टाकून घेऊया. चांगला कपडा घेऊन त्याला आपण थोडंसं पाण्यामध्ये शिजल्यामुळे थोडंसं सुकं करून घेऊया. तर कपड्यामध्ये आपण ठेवलेले आहेत ते सगळे फिंगर टिप्स जे चिप्स आहेत ते चिप्स आपण सुके करून एक ताटामध्ये काढून घेऊया. तर आता हे सगळे आपण तळण्यासाठी घेऊया. तर तळण्यासाठी घेण्यासाठी आपण चला गॅस पेटवूया. गॅस पेटवून आपण त्यामध्ये गॅसवरती कढई ठेवूया. तर कढईमध्ये आपण तळण्यासाठी त्याला आपण तेल घेऊया. जर लहान मुलांसाठी थोडेसे तळायचे असेल तर आपण ते तुपामध्येही तळू शकतो. तर तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण तळण्यासाठी आपण गरम झाले का ते चेक करून आता आपण हे तेलामध्ये तळून घेण्यासाठी टाकलेले आहे. तर आपण हे सगळे जे कापलेले काप आहेत, फिंगर चिप्स आहेत, फ्रेंच फ्राईज आहेत, ते तळण्यासाठी घेतलेले आहेत. तर गरम तेल करून त्यामध्ये आपण टाकून घेतले, असे तळून घेतलेले, ज्यामध्ये पूर्ण तळायचे नाही, एक 60-70% तळून घ्यायचे. आणि हे पूर्ण तळून घेतल्यावर थोडेसे एक हवा पिण्यासाठी ठेवून द्यायचे आणि थोडेसे हवा पिल्याच्या नंतर थोडे नरम होतील. त्यानंतर आपल्याला दुसऱ्यांदा एकदा परत तळायचे आहेत. तर गॅस पेटवून घेऊन आपण त्याच तेलामध्ये आपण परत एकदा त्याला दुसऱ्या वेळेस चांगले तळून घेऊया, ज्यामुळे एकदम कुरकुरीत असे हे फिंगर चिप्स बनतील आणि आपले फ्रेंच फ्राईज जे आहेत ते तयार होतील. तर हे सेकंड वेळेस आपण दुसऱ्या वेळेस आपण तळत आहोत. तर ते कढईमध्ये टाकून आता पहा, बघा, त्याला असं लालसर असा एकदम कलर आलेला आहे, म्हणजे हे चांगल्या प्रकारे कुरकुरीत असे तळले जात आहे. तर हे सर्व कुरकुरीत असे तळलेले जे फिंगर चिप्स आहेत ते आपण एकदम साध्या आणि सोप्या आणि स्वस्त पद्धतीमध्ये आपण घरच्या घरी खाऊ शकतो बनवून. तर हे पूर्ण आता दुसऱ्या वेळेसही आपण तळून झालेले आहे आणि हे एकदम खाण्यासारखे फिंगर चिप्स जे आहेत ते फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहेत. अशा प्रकारे मस्त फिंगर चिप्स आपण बनवून खाऊ शकतो. तर आता यामध्ये थोडंसं आपण तिखट टाकूया. बाकी मसाला वगैरे पण ॲड करायला आपण करू शकतो, पण हे जे आपण उपवासासाठी बनवलेले आहेत, उपवासाला खाण्यासाठी, त्यामध्ये फक्त आपण चटणी आणि मीठच आपण टाकून घेऊया. तर असं चवीला चटणी आणि थोडंसं मीठ आपण टाकून घेतलेलं आहे
त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया त्यामध्ये. आणि मिक्स केल्याच्यानंतर हे आपण जसं की टोमॅटो सॉस आहे, मिओनीज आहे, त्यासोबतही आपण खाऊ शकतो. पण जसं उपवासासाठी खायचं आहे तर आपण याला बेस्ट आहे की दह्यासोबत खाऊ शकतो. खमंग असे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. बनवून खा, कसे वाटले सांगा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.